ठिकाणी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित या ठिकाणी सर्व पालक वर्ग देखील झालेले सर्व पालक वर्गांचा देखील श्री छत्रपती हायस्कूल संस्थाच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः स्वागत केला जातो। याही वर्षी आपण या ठिकाणी आज आपल्या संसर गावामधील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर दीपक निंबाळकर साहेब, संचालक श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, तसेच विक्रम भैया निंबाळकर, तसेच सन्माननीय आबा भोईटे, सन्माननीय पांडुरंगजी निंबाळकर भाऊ, माजी सरपंच संसद आबासाहेबजी निंबाळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संसद, तसेच बजरंगजी रायते, अध्यक्ष विश्व हिंदू परिषद इंदापूर तालुका, सागरजी गुप्ते महाराज, शैलेश संसद यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सर्व मान्यवरांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या या बाल आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी या ठिकाणी तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय पांडुरंग भाऊ निंबाळकर, माजी सरपंच संसद यांचा सन्मान या ठिकाणी भोईटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पांडुरंग भाऊ निंबाळकर, माजी सरपंच संसद या ठिकाणी सन्माननीय उपस्थित झाले। तसेच सन्माननीय बजरंगजी रायते साहेब, अध्यक्ष विश्व हिंदू परिषद इंदापूर तालुका यांचा सन्मान या ठिकाणी तालुका यांचा सन्मान होतो आहे। भोसले सर या ठिकाणी सन्मान करतात। सन्माननीय हेमंतजी निंबाळकर साहेब यांचा सन्मान होतो आहे। युबी चव्हाण सर यांचे शुभ हस्ते, तसेच सन्माननीय आबा भोईटे, आबासाहेब निंबाळकर, तंटामुक्त अध्यक्ष संसद यांचा सन्मान होतोय। मी विजय थोरात सर यांना विनंती करेन, काळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मी भोईटे सर मी त्यांना विनंती करतो। सागरजी गुप्ते महाराज, सन्माननीय अकबरजी मुलानी यूट्यूब चॅनल यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अकबरजी मुलानी, यूट्यूब चॅनलचे सन्माननीय यांचा या ठिकाणी सर्जे सरांच्या हस्ते अकबरजी मुलानी यांचा सन्मान होतो आहे। उपस्थित सर्वच मान्यवर यांच्या वतीने सन्मान होतो आहे। मी या ठिकाणी सर्जे सर यांना विनंती करेन त्यांचा देखील सन्मान करायचा आहे। आपण या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यशस्वी असा सन्मान विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे। आपण पुढील कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सुरू करीत आहोत। या ठिकाणी या आनंद मेळाव्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये सुरू केलेला आहे। उपस्थित झालेल्या सर्व महिला पालक जे आहेत, या महिला पालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। महिला पालक उपस्थित झालेले असतील त्यांनी मंचकावरती याच्या विचार मंचावरती यायचा शिका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। समोर या। मी माने मॅडमला विनंती करेल की त्यांचा सन्मान करायचा आहे। तसेच सन्माननीय आहे निकिता काळे, महिला पालक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आमच्या विद्यालयाच्या राजपुरे मॅडम या त्यांचा सन्मान करतील। तसेच बायडाबाई बंडगर यांचा या ठिकाणी सन्मान होईल। टाकवले मॅडमला
बायडाबाई बंडगर यांचा सिरके यांचा देखील सन्मान या ठिकाणी, पूजा यादव यांचा सन्मान होतो आहे, लैला सोनवणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होते, माने सीमा मोहिते माने मॅडम या ठिकाणी सन्मान करतायत, सुनंदा जोगदंड यांचा देखील सन्मान राजपुरी मॅडमनी करायचा आहे, लक्ष्मी खटके सन्माननीय या मेळाव्यासाठी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे। विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आजच्या या आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्वच मान्यवर, या मान्यवरांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी या आनंद मेळाव्याचं उद्घाटन होत आहे। यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक डॉक्टर दीपकजी निंबाळकर साहेब, सन्माननीय पांडुरंगजी निंबाळकर भाऊ, माजी सरपंच संसद सन्माननीय विक्रम भैया निंबाळकर, तसेच सन्माननीय आबा भोईटे माजी चेअरमन विविध कार्यकारी संस्थांची संसद, सन्माननीय आबासाहेब निंबाळकर तंटा मुक्तीचे अध्यक्ष संसद, सन्माननीय बजरंगजी रायताचे संसद, सन्माननीय हेमंतजी निंबाळकर साहेब, सन्माननीय नितीन नाना निंबाळकर, सन्माननीय दीपक गायकवाड सर, मुख्याध्यापक संत अकोलगाव, नामदेवजी खांडेकर सर, मुख्याध्यापक अंतुर्णे छत्रपती हायस्कूल अंतुर्णे, क्षत्रिय साहेब लोकसंख्या पत्रकार, मान्यवरांना विनंती आहे की सर्व स्टॉलची पाहणी स्टॉल नंबर 1 पासून या ठिकाणी सर्व स्टॉलवरती जायचं। या ठिकाणी आम्ही साजरा करीत असताना सर्वच विद्यार्थ्यांना एक आनंदी वातावरण या ठिकाणी सर्व स्टॉलची पाहणी या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी करीत आहे। प्रत्येक स्टॉलधारकांनी आपले पदार्थ जे आहेत त्या पदार्थाची ओळख पाहुण्यांना करून द्यायची आहे। तो पदार्थ मुलींना बनवायला आलं पाहिजे का, त्या पदार्थाची किंमत किती आहे हे देखील तुम्ही सांगायचं आहे। प्रत्येक स्टॉलवरती प्रत्येक पाहुणेदाराला मंचुरियन आहे का, काय मंचुरियन प्रत्येक स्टॉलच्या पाहुण्यांनी पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्टॉलवरती जायला वॉशरूमला जाऊन यायचं। जरा विद्यार्थी ब्रेक करा, जरा थोडा स्टॉलच्या बाजूने जरा बाजूला सरा। सर्व विद्यार्थ्यांना देखील स्टॉलमध्ये प्रवेश केला जाणार आहे। अगोदर त्या ठिकाणी पाहुणे जे आलेले आहेत, आपले पालक आलेले आहेत, उपस्थित पालक सर्व उपस्थित मान्यवर हे या ठिकाणी स्टॉलची पाहणी करतील सुरुवातीला, आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी प्रत्येक स्टॉलवरती जाऊन त्या स्टॉलवरची खरेदी जी आहे ती खरेदी करता येणार आहे। ज्या ज्या सहभाग घेतला सुंदर असे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। काय नाव आहे बाळा तुझं? पूर्ण नाव? होय, किती वेळा तू काय आणलंयस? अरे वा वा वा। प्रत्येक पाहुणे या ठिकाणी या ठिकाणी भारतीय नरारी सोळा प्रणित 16
भैया काय नाव आहे तुझं? संरक्षण समिती महाराष्ट्राच्या अजून या संघटनेचा पुढे पाचवीला काय आणलंयस तू? प्रसिद्धी प्रमुख म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं केलेलं आहे. काय नाव आहे रे तुझं? काय नाव आल्यानंतर आपण जो पदार्थ बनवलेला आहे तो पदार्थ त्या ठिकाणी टाकण्यासाठी येत आहे. योग्य तो भाव योग्य ती किंमत त्या ठिकाणी सांगायची आहे. काय आणलंयस बाळा तू? किती वेळा आहेस तू? 8वीला. काय नाव आहे तुझं? काय नाव आहे तुझं? किती वेळा आहेस? काय आणलंयस तू? समोसा. पुढे ए बाळा काय नाव आहे तुझं? किती वेळा आहेस? काय आणलंय तू? कसली? इकडं भाजीपाला देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. पेरूचा आहे, शेंग्याच्या शेंगा आहेत, मोहरा आहेत, कोथिंबीर, पालेभाज्यामध्ये देखील त्या ठिकाणी. काय नाव आहे तुझं बाळा? किती वेळा आहेस? मसाला दूध असेल. काय आणलंयस तू? हे सारे स्टॉल आहेत. घरगुती शेवया. आणि कितीला पॅकेट आहे? लावलेले आहेत. या भागजवळच्या सर्वांचं त्या ठिकाणी पुढे विद्यालयाच्या वतीने काय नाव आहे बाळा तुझं? किती वेळा आहेस तू? काय आणलेस? समोसा. काय नाव आहे तुझं? किती वेळा आहेस तू? काय आणलेस तू? आप्पे आणले तू. कितीला प्लेट आहे? काय नाव आहे तुझं तिथे? संस्कृती शिंदे. किती वेळा आहेस? 9वीला आहे का? काय आणलंयस तू? ओली वेळ. कितीला प्लेट आहे? 20ला एक का? काय नाव आहे तुझं बाळा? होय. किती वेळा आहेस? काय आणलंयस तू? कितीला हे? 10 रुपयाला. बरं का? किती वेळास बाळा तू? होय. काय आणलं होतंस? पॅटीस आणलं होतं. संपले का? आहेत ना? हे कोण? आजी आजोबा का? विक्री होती ना चांगली? काय नाव आहे बाळा तुझं? सोहम. काय आणलंयस तू? पाणीपुरी आणली. विक्री होते का? ते ना. काय नाव आहे बाळा तुझं? जानवी. किती वेळा? 7वीला. काय आणलंयस तू? चिकन 65 आणले. अरे वा. कितीला प्लेट आहे? 20 रुपयाला. विक्री झाली का? काय नाव आहे बाळा तुझं? किती वेळा आहेस? 5वीला. काय आणलेस तू? मंचुरियन. कितीला प्लेट आहे? अरे किती वेळाच बाळा? 8वी. नाव काय? ओम रायते. अरे वा वा. कुठली बिर्याणी आणली तू? चिकन मटन? चिकन बिर्याणी. आणि कितीला आहे? 30 रुपये प्लेट. खपली का? ओके 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 ओके. यार काय नाव आहे तुझं बाळा? आली. होय. किती वेळा आहेस? 6वी. होय. काय आणलंयस तू? तयार करून. काय? डोनेट. नाही 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 नाही. काय नाव आहे बाळा तुझं? सिमरन. काय आणलंयस तू?
पाणीपुरी कितीला प्लेट आहे? 20ला. झाली का विक्री झाली? हा झाली ना. काय नाव आहे बाळा तुझं? श्रावणी. किती वेळेस तू? 5वीला. काय आणलंयस तू? पाणीपुरी. पाणीपुरी आणली. पौष्टिक पाणीपुरी. पौष्टिक पाणीपुरी. अरे वा 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 काय नाव आहे बाळा तुझं? किती वेळेस? 10वीला आहे. काय आणलंयस तू? इडली डोसा आणलाय का? झाली का विक्री झाली? एक कितीला आहे? 20 रुपये. एक आहे ना? प्लेट नाही नको मला. हे जर हो सर या. आता नाही सर घ्यावं लागणार आहे कुणी केलंय स्वतः? कुणी केलं हे? तू केलंय स्वतः? काय काय केलं? कधी भिजाय टाकलं तू? बरं. आणि आज काय केलं? काय काय टाकलं का? तांदूळ. अजून? आणि परत वाटल्यावर भिजायला रात्री कुकरमध्ये केले का? कुकरमध्ये केले. आणि ह्याला चटणी दिली नाही? चटणी आम्हाला कशात दिली? थोडी एकच तास थोडी थोडी. अरे काय आणलंय? काय नाव आहे तुझं? होय. किती वेळा आहेस तू? किती वेळा आहेस? 10वीला आहे. चहा कितीला आहे गे? काय नाव आहे बाळा तुझं? किती वेळा आहेस तू? काय आणलंयस तू? समोसा कचोरी. कितीला प्लेट आहे? झाले का विक्री? खाणार गेला का? समोसा बिस्किट आहे का? लोक बिस्किट आहे. एक काढ ना. सरांना द्या. नाही ना मी घेतलं. काय नाव आहे बाळा तुझं? स्वराज नितीन खोपडे. होय. किती वेळा आहेस तू? 6वीला. होय. काय आणलं होतंस तू? खोपडे. नितीन कपडे का? काय आणले ते सांग. काय आणलंयस तू? स्मोक बिस्किट. स्मोक बिस्किट आणलंय. अरे वा. विक्री झाली का? हो का? कितीला एक डोनेट? मला नको. तुम्हीच घ्या. मी घेतो आता बच्चाले सरी आले परत त्यांच्यावर जावं. किती वेळेस बाळा तू? काय नाव आहे तुझं? सोहम. कितीला आहे बिस्किट आहे? 10 रुपयाला आहे. काय नाव आहे बाळा तुझं? होय. किती वेळा आहेस तू? काय आणलंयस तू? कितीला प्लेट आहे? प्लेट कितीला आहे? 10ला. काय नाव आहे बाळा तुझं? काय आणलंयस तू? होते का विक्री होते? हे छान लागतंय का? काय नाव आहे बाळा तुझं? जरा सांग. काय आणलंयस तू? राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सहमतीने जिल्हा प्रमुख प्रथमेशजी असून सन्माननीय गोकुळ कॉर्पोरेट. काय नाव आहे बाळा तुझं? भाग्यश्री. किती वेळा आहेस तू? 6वीला आहे. कितीला पेंडी?
30 रुपयाला आहे. अरे वा. श्री छत्रपती शिक्षण काय नाव आहे बाळा तुझं? कितीला पेंडी ही शेवग्याची? आणि कॉलेज श्री छत्रपती आणि छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानीनगरचे मुख्याध्यापक गोसावी सर हे आताच आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात हजर झालेले आहेत. विद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. तसेच इकडे बघ भैया. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मसाले सरांचा सत्कार होईल. काय नाव आहे बाळा तुझं? आर्यन. किती वेळा तू? गाडगे सर गाडगे सर गाडगे सरांनी काढलेल्या रांगोळीचं निरीक्षण प्राचार्य मसाले सर करत आहेत. त्यांचा सन्मान होतोय. हॅलो. त्याच्यानंतर मुलींचा विभाग चला चला चला. या क्या हो तू? काय नाव आहे बाळा तुझं? होय. काय आणलंयस तू? चिकन बिर्याणी. अजून दे. एक मिनिट पैसे देताना शिकून देऊ का जरा? घेतले पैसे घेताना करा पाहिजे. घेताना आलं. हा द्या की द्या. विद्यार्थी हे समोरचे विद्यार्थी तुम्ही काय इकडे तिकडे फिरताय रे? गर्दी करून जायचं नाही अजिबात. कुठल्याही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित खरेदी करायची प्रत्येक स्टॉल वरती जाऊन. काय नाव आहे बाळा तुझं? किती वेळा आहेस तू? काय आणलंयस तू? सर्व विद्यार्थी, ग्राहक विद्यार्थी, सर्व पालक, आपण सर्वांनी प्रत्येक स्टॉलला त्या ठिकाणी सदिच्छा भेट द्यायची आहे. प्रत्येक स्टॉलच्या विद्यार्थ्यांचा कुठला ना कुठला पदार्थ आपण चाकायचा आहे. त्यांनी इतक्या आनंदी वातावरणामध्ये आपला स्टॉल लावलेला आहे. त्या विद्यार्थ्यांची खरेदी सर्वांनी करायची आहे. किती वेळा आहेस? प्रत्येक विद्यार्थ्याच्या जे पदार्थ आणलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट असे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. स्मोक बिस्किट असेल, अतिशय सुंदर त्या ठिकाणी. त्यानंतर बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी बनवलेली आहेत. अतिशय चविष्ट अशी चिकन बिर्याणी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसेच अगदी मनापासून काय नाव आहे तुझं? स्वराज नितीन खोपडे. ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉल कुठं होता ना लावला. तू? तिकडे होता, इकडे आलो बघा. गोड पाणीपुरी, चिकन पाणीपुरी असे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी चिकन ग्राहकांच्यासाठी या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. काय नाव आहे तुझं? अतिशय सुंदर अशी पाणीपुरी देखील या ठिकाणी आपल्याला खायला मिळते आणि योग्य भाव आहे. किती वेळा तू? बाहेर जर आपण गेलो तर किती वेळा? पाणीपुरी आपल्याला 30 रुपये, काय आणलंयस? 25 रुपये, 30 रुपये चिकन रोल आणलाय का? या पुढे दाखव. प्लेट प्रमाणे मिळते. संपले होय. अरे वा या वा. बालचमून या ठिकाणी आपण या बाल आनंद मेळाव्याच्या मध्ये उपस्थित झाला. सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलला आपण भेटी दिल्या त्याबद्दल आम्ही आमच्या विद्यालय श्री छत्रपती हायस्कूल संसार या विद्यालयाच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांनी प्रत्येक स्टॉलला काय नाव आहे बाळा व्यवस्थित तुझं? भेट द्यायची आहे. काय प्रत्येक आणलंस तू? स्टॉलवरती जे पदार्थ आहेत त्या पदार्थ चांगल्या प्रकारचे पदार्थ आहेत. प्रत्येकाने तो पदार्थ खाऊन पहा. अतिशय चविष्ट असे पदार्थ आहेत. वडापाव असेल, सामोसा असेल, त्यानंतर भेळ असेल, सेवचिवडा असेल, पाणीपुरी आहे, काय बिर्याणी नाव आहे आहे, बाळा तुझं? नाव? कचोरी आहे, किमा कचोरी आहे, किती असे वेळा? अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत. आमच्या श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे युपी श्री विठ्ठलजी नाडगौडा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. समोर कोणतरी चव्हाण सर काय नाव आहे चव्हाण सर तुझं? फोटो घ्या. किती वेळा तू? खाल्ली गेला का बेळ आता? आता ज्येष्ठ या ठिकाणी ज्येष्ठच बेळ खाल्ली मी. विठ्ठलजी नाडगौडा छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगरचे क्लार्क यांचा या ठिकाणी छत्रपती हायस्कूल संसदचे प्राध्यापक सरदेसाई यांच्या हस्ते सन्मान झालेला आहे. सन्माननीय सावंत सर छत्रपती शिक्षण संस्थेचे क्लार्क छत्रपती शिक्षण संस्थेचे क्लार्क विठ्ठल नाडगौडा आणि अभिजित सावंत सर यांनी या आनंद मेळाव्याला भेट दिली आणि या बालचमूंचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. सर्व उपस्थित ग्राहक पालक सर्वांनी या आमच्या विद्यालयातील बालचमूंनी लावलेल्या स्टॉलला भेट द्यायची आहे. अतिशय चविष्ट असे पदार्थ या ठिकाणी तुम्हाला स्टॉलवरती गेल्यानंतर खायला मिळतील. वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी स्मोक बिस्किट चहा निश्चितच आपल्याला तो आहे. स्वयंसेवकांना सूचना आहे. स्वयंसेवकांनी जिथं गर्दी आहे तिथं थोडं लक्ष गर्दी प्रत्येक स्टॉलवरची कमी करा. थोडी लक्ष द्या. स्वयंसेवकांनी फिरत पण आहे. या बाल आनंद मेळाव्यासाठी उपस्थित झालेले सर्व संसार गावचे ग्रामस्थ, सर्व पालक वर्ग, सर्व तरुण मित्र, आपण सर्वांनी या बाल आनंद मेळाव्याला भेट दिली. या आमच्या विद्यालयाच्या बालचमूंनी लावलेले जे काही स्टॉल्स आहेत या स्टॉल्स मधले पदार्थ आपण चाखून पाहिले. अतिशय उत्कृष्ट आणि चवदार असे पदार्थ तुम्ही आला कार्यक्रमाला शोभा वाटते.